नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। आपल्याला आपले आरोग्य टिकवायचे असेल किंवा व्याधीपासून मुक्ती हवी असेल तर रोजच्या आहाराचं महत्त्व खूप आहे। साधारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा हे एक विज्ञान आहे, हा एक यज्ञ आहे असे मानणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये पूर्वापारपासून भरड धान्यांचा वापर आपल्या आहारामध्ये खूप होत होता। परंतु साधारण आधुनिकीकरणामध्ये गहू, तांदूळ आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या काही जंक फूड्स किंवा फास्ट फूडमुळे ओघाने आलेली ओबेसिटी किंवा त्याच्यामुळे होणारं हायपरटेन्शन, डायबिटीज यासारख्या आजारांना आपसुकच आपण निमंत्रण देत गेलो। आणि जेव्हा लोकांना याचं महत्त्व समजलं त्यानंतर याच भरड धान्यांना आपण सुपर फूड म्हणून मान्यता मिळाली। 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष, इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून साजरं केलं गेलं। एक्झॅक्टली हे मिलेट्स आहेत काय? तर साधारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे कडक उन्हामध्ये, कमी पाण्यामध्ये, अगदी खडकाळ प्रदेशात सुद्धा उगवणारी साधारण ही तृणधान्यामध्ये येणारी ही भरड धान्य आहेत। याला तृणधान्य म्हणतात कारण याचं झाड जे आहे ते गवतासारखं दिसतं आणि जसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे उगवतं तशाच शरीरात जेव्हा ह्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण होतात, जेव्हा व्याधी निर्माण होतात तेव्हा या भरड धान्यांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला गेला आहे। भारतामध्ये साधारण ज्वारी, बाजरी, नाचणी, बार्ली, कुद्रू, राळे, वरई, राजीगरा यासारखी भरडधान्य आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात। एक्झॅक्टली हे भरडधान्यांचा उपयोग आहे तरी काय? याला इतकं सुपरफूड म्हणण्यासारखं आहे तरी काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हे सगळे जी भरडधान्य आहेत ती ग्लुटेन फ्री आहे। आता ग्लुटेन एक्झॅक्टली मानवी आतड्याकडून डायजेस्ट न होणारा घटक आहे आणि असे जर अनडायजेस्टेड ग्लुटेन आपल्या शरीरामध्ये राहिलं तर त्याच्यामुळे शरीराला इन्फ्लेमेशन होतं, रक्तवाहिन्या कडक होतात आणि आपसुकच तुम्ही हार्ट अटॅककडे आपण झुकले जातो। त्यामुळे ग्लुटेन फ्री डाएट म्हणून या मिलेट्सकडे जास्तीत जास्त बघितलं जातं। दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांना मिलेट्सचा वापर आहारामध्ये करावा असे सगळे आम्ही डॉक्टर सांगत असतो। तिसरी गोष्ट म्हणजे हे भरपूर प्रमाणात फायबर आहे त्याच्यामध्ये, कारण याच्यापासून कोंड्याची निर्मिती जास्त होते आणि या फायबरमुळे अल्टिमेटली आपल्याला कॉन्स्टिपेशन होत नाही आणि त्याचाच परिणाम शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी ठेवलं जातं। त्यामुळे ओबेसिटीमध्ये या मिलेट्सचा वापर किंवा ओबेसिटीच्या रुग्णांमध्ये आपण जेव्हा डाएट प्लॅन देतो तेव्हा या मिलेट्सचा वापर चांगल्या पद्धतीने होताना दिसतो। तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असल्यामुळे न्यूट्रिया ग्रेन असं त्याला म्हटलं जातं। आणि तिसरी गोष्ट कर्करोगाला आटोक्यात ठेवण्यासाठी फिनोलिक्स नावाचा घटक या भरडधान्यांच्या मध्ये आढळत असल्यामुळे कर्करोगापासून लांब राहायचं असेल तर आहारात या मिलेट्सचा वापर भरपूर प्रमाणात करावा अशी मी सगळ्यांना सांगू इच्छिते। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, फायबर्स किंवा विटॅमिन्स 8% याच्यामध्ये प्रथिनही सापडतात। त्यामुळे या मिलेट्सचा वापर आपल्या रोजच्या आहारात जर केला तर आपले आरोग्य टिकवण्यासाठी याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होतो। त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या आहारामध्ये गहू, तांदूळ याही पेक्षा आपण ही जर भरड धान्य घेतली तर आपण आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या स्वतःच्याच घरी आपण करू शकतो। थँक्यू।